नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उमेद एम-पी-एस-सीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे 31 मेची. तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी सुरू पण केली असेल. आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांनी लास्ट टाईमची मुख्य परीक्षा दिली असेल, काही आत्ता देतील आणि काही विद्यार्थ्यांचं असं असेल की पुढचा प्लॅन असेल 2027 एक्झामचा. तर पहिली मुख्य परीक्षा झालेली. पहिल्या मुख्य परीक्षेचे पेपर तुम्ही पाहिले असतील. निबंधाच्या पेपरपासून ते जी-एस 1, 2, 3, 4 आणि मग ऑप्शनलचे पेपर प्लस मग क्वालिफायिंगचे पेपर. तर पहिल्या मेन्सचे आपल्याकडे क्वेशन पेपर असल्यामुळे एक रेफरन्स आहे आपल्याला, की आता पुढच्या सेकंड मेन्ससाठी आपण नक्की कसं करू शकतो आणि तत्पूर्वी आपण यू-पी-एस-सीचे पण रेफरन्सेस घेतलेले होते. तो पहिल्या मुख्य परीक्षेसाठी आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती लेक्चर सीरीज आपल्याला करणं शक्य नव्हतं झालं. तर त्यामुळे आपण काय केलं होतं, की फक्त ॲन्सर रायटिंग मॉड्यूल जे होतं, फक्त जी-एस-3 या विषयाचं ॲन्सर रायटिंग मॉड्यूल आपण लॉन्च केलं होतं. त्याच्यामध्ये जवळपास 110 प्रश्नांचं आपण ते लॉन्च केलं होतं. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न लिहीत होते. म्हणजे प्रश्नांची उत्तरं बायलिंग्वलमध्ये होतं ते मराठी आणि इंग्लिश आणि मग ते पेपर आपण चेक करून देत होतो. प्लस त्याचे आपण मॉडेल ॲन्सर पण देत होतो दोन्ही लँग्वेजमध्ये मराठी किंवा इंग्लिशमध्ये. कारण का आपलं ॲन्सर रायटिंग माध्यम जे आहे तर ते मराठी किंवा इंग्लिशच आहे. तर आपण ते दोन्ही याच्यामध्ये दिलं होतं. जवळपास आपण 110 प्लस प्रश्न घेतले होते. तर त्याच्यामध्ये काय केलं होतं, की एक शेवटी कॉम्प्रेसिव्ह टेस्ट होते आणि मग काही आपण डेली बेसिसवरती 10-10 प्रश्न असे आपण शेअर करायचो. तर त्या एकूण प्रश्नांमधून आपण काय केलं होतं, की हा सामान्य अध्ययन 3 किंवा आपण त्याला काय म्हणतो थेटपणे जी-एस-3 विषय, की ज्याच्यामध्ये मल्टिपल सब टॉपिक आहेत. मल्टिपल म्हणजे काय? त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, ज्याला आपण सायन्स टेक म्हणतो. आर्थिक विकास त्याच्यामध्ये मग इकॉनॉमी आहे थोडंफार बेसिक. त्याच्यामध्ये परत मग आपल्याला प्लॅनिंगचा भाग आहे. त्याच्यामध्ये परत मग आपल्याला एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट मॉडेल वगैरे किंवा त्याच्यामध्ये जेंडर बजेटिंग वगैरे आणि त्यानंतर मग ॲग्रीकल्चरचा पार्ट आहे आणि नंतर मग आपल्याला बायोडायव्हर्सिटी किंवा एक प्रकारे बायोडायव्हर्सिटी म्हणण्यापेक्षा एक एन्व्हायर्नमेंटचा आपण पॉइंट म्हणतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इंटरनल सिक्युरिटी महत्त्वाचा पॉइंट आहे आणि मग डिझास्टर मॅनेजमेंट आणि त्याच्यामध्ये विथ रेफरन्स टू महाराष्ट्र म्हणलेलं आहे आयोगाने. सो हे सगळे सब टॉपिक झाले. तर हा जवळपास म्हणण्यापेक्षा की टोटलच आपला किती आहे? तर 250 मार्काचा जो पेपर आहे, तर त्या पेपरवरती आपण ॲन्सर रायटिंग मॉड्यूल घेतलं होतं आणि या पहिल्या मेन्स एक्झाममध्ये 250 पैकी आपण घेतलेल्या जवळपास म्हणजे 110 प्रश्नांमधून डायरेक्टली, इनडायरेक्टली रेफरन्सेस हे 230 मार्कांचे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 230 मार्कांचं आपण उत्तरं लिहू शकलो असतो. प्लस ऑब्व्हियसली की तुमची मेहनत लागणार आहे. तुम्ही जे कंटेंट करताय वगैरे तर ते महत्त्वाचं आहेच आहे. परंतु आपण एक ॲन्सर रायटिंग मॉड्यूलमधून हे देण्याचा प्रयत्न केला होता. एक जस्ट हा जो व्हिडिओ आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक रेफरन्सेस बघणार, की आपण साधारणपणे क्वेश्चन कसे कंडक्ट केले होते आणि यावर्षी आपल्याला ओव्हरऑल एसे प्लस 4ही जी-एसचं ॲन्सर रायटिंग मॉड्यूल लॉन्च करायचं आहे आणि ते नुकतंच म्हणजे आता आपलं ते साधारणपणे आता ह्या जूनच्या मिडमध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्येच ते लॉन्च होऊन जाईल. तर तुम्हाला त्याचा अजून फायदा होईल. 4ही जी-एसला फायदा होईल आणि एसेच पण आपण मॉड्यूल त्याच्यात ॲड करतोय. तर निबंधासाठीचा तुम्हाला फायदा होईल. तुमचे हे सगळे पेपर, एसे चेक करून मिळणार आहेत. सो तुम्हाला ट्रस्ट ठेवण्यासाठी, तुम्हाला ट्रस्ट वाटण्यासाठी आपलंही प्रूफ दाखवणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा हा आहे आयोगाचा पेपर. आयोगाचा जी-एस-3चा पेपर पहिल्या मेन्सचा झालेला. याच्यामध्ये 26 एप्रिल रोजी तो पेपर झालेला होता आणि त्याच्या आधी आपण ॲन्सर रायटिंग मॉड्यूल घेतलं होतं. तर त्याच्यात आपण डायरेक्टली काय करूया, वन बाय वन क्वेश्चनला जाऊया आणि फक्त जस्ट एक रेफरन्स क्वेश्चनचा बघूया. कारण मॉडेल आन्सर आपण दिले होते त्याचे. तर मॉडेल आन्सरमध्ये आपण डिटेल जात नाहीत. परत मग व्हिडिओ खूप लेंदी वगैरे होईल. तर आपण त्याच्यावरती डिटेल परत वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया. आता याच्यामध्ये बघा आयोगाने काय केलं होतं, की 10 मार्कर काही क्वेश्चन आणि काही नंतर 15 मार्कर आणि काहीमध्ये परत मग एका क्वेश्चनमध्ये सब क्वेश्चन 5-5 मार्करचे असे पण केले होते. आता बघा पहिलीच मेन्स होती, पहिलाच पेपर आहे त्याच्यामध्ये. तर क्वेश्चन बघा पहिल्या याच्यामध्ये काय म्हणलं, की एक्सप्लेन पॉलिसीज एंड मेजर्स प्रमोटिंग इन्क्लुसिव्ह ग्रोथ. सो इन्क्लुसिव्ह ग्रोथ आपला सिलेबसचा पॉइंट आहे. त्याच्याबद्दल सिंपल काय विचारलं, की एक प्रकारे याच्यामध्ये कुठली धोरणं आणि कुठल्या उपाययोजना आपल्याकडे राबवल्या जातात. आपण जे डे वाईज म्हणजे डेली बेसिसवरती जे क्वेश्चन पेपर केले होते आणि एक फुल टेस्ट घेतली होती. त्याच्यातला डे 1 मध्येच आपण क्वेश्चन नंबर 7 बघितला तर तो डायरेक्टली इथं रिलेट होतो. आपण डे 1 चा आपला क्वेश्चन पेपर बघूया. आपण बघा असं एक स्ट्रक्चर केलं होतं. साधारणपणे आपण काय केलं होतं, की डे वाईज सिलेबस डिव्हाईड केला होता आणि सिलेबस असा डिव्हाईड करून दिला होता आणि त्याच्यावरती आपण क्वेश्चन घेत होतो. तुम्ही एकदा हे बघू शकता, की यावरती आपण क्वेश्चन घेत होतो. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, की क्वेश्चन नंबर 7 वरती आलो, तर बघा डायरेक्टली बघा, थेटपणे क्वेश्चन नंबर 7 आपण काय विचारला होता टेस्टमध्ये, की व्हाय इन्क्लुसिव्ह ग्रोथ इम्पोर्टंट फॉर इंडिया? भारतासाठी का गरजेची? आणि एक प्रकारे हायलाइट चॅलेंजेस फेस्ड बाय इंडिया अचीव्हिंग इन्क्लुसिव्ह ग्रोथ. म्हणजे आपल्या भारतासाठी इन्क्लुसिव्ह ग्रोथ का महत्त्वाची? सर्वसमावेशक ग्रोथ आपण म्हणतोय आणि मग त्याच्या समोर आपल्यासमोर आव्हानं नक्की काय आहेत? तर यावरती आपण होतो. तर मग क्वेशनमध्ये काय म्हणले अगेन, की
इन्क्लुसिव्ह ग्रोथ प्रमोट करण्यासाठी आपल्याकडे धोरण कसं असणार आहे आणि त्याच्यावरती एक प्रकारे आपल्याला उपाययोजना काय? तर प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण एक प्रकारे त्याला रिलेट केलेलं होतं आणि ते आपण थेटपणे लिहू शकलो असतो आणि इन जनरल पण तुम्ही जेव्हा सिलेबस करता बेसिक, तर ते कव्हर होतं. तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेकंड क्वेशन बघा. सेकंड क्वेशन लिंग आधारित अर्थसंकल्प, जेंडर बजेट. तर त्याच्या बाबतीत काय म्हणले, की महिला सक्षमीकरणासाठी कशाप्रकारे योगदान त्याच्यामधून मिळतं. जेंडर बजेट आपल्या सर्वांना माहिती आहे बेसिक डेफिनिशन आणि याच्यामध्ये डे 2 मधल्या टेस्टमध्ये 10 नंबरचा क्वेशन बघा. डे 2चं टेस्ट सांगेन. त्याच्यामध्ये आपला सिलेबसच टेस्टचा काय होता? यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं, तर बघा गव्हर्नमेंट बजेटिंग हा एक पॉइंट आहे. त्याच्यामध्ये मग जेंडर बजेटिंग आपण येतो. तर थेटपणे 10 नंबरच्या क्वेशनला आपण जर गेलो, तर बघा आपण बायलिंग्युअल टेस्ट घेतली होती. तर थेटपणे क्वेशनला काय म्हटले, की वुमन एम्पॉवरमेंट आहे. क्वेशनमध्ये आपल्याला काय म्हणलंय, की वुमन एम्पॉवरमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढे काय म्हटलेलं आहे, की याच्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंट इन इंडिया नीड्स जेंडर बजेटिंग म्हणजे अगेन जेंडर बजेट्स आणि वुमन एम्पॉवरमेंटचा लिंक लावलेली आणि व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स अँड स्टेटस ऑफ जेंडर बजेटिंग इन इंडियन कॉन्टेक्स्ट म्हणजे भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये स्टेटस काय आहे सध्याचा किंवा गरजा काय आहेत किंवा आपण काय करू शकतो याच्यामध्ये. तर सद्यस्थिती आणि त्याच्यावरती आपल्याला भविष्यात आपण काय करू शकतो याच्या बाबतीत विचारलं आणि गरज काय हे बाबतीत विचारले. म्हणजे आपण थेटपणे तिथं त्याचं मॉडेल आन्सर सेम त्याप्रमाणे दिलं होतं आणि सिंपल इथं, की मग आपण तेच म्हणतो ना, की नीड काय आहे? तो योगदान कशाप्रकारे देते याचा अर्थच नीड काय आहे, की कशाप्रकारे योगदान दिलं जातं. तर हे आपल्याला इथं या प्रश्नामध्ये लिहिता आलं असतं आरामामध्ये. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे तुम्ही तो लास्ट टाईम रिस्पॉन्स दिला होता. बरेच विद्यार्थी आपल्या टेस्ट सीरीजमध्ये होते, तर त्यांना पेपर चांगला गेला. त्यांना लिहिता आलं याच्यामध्ये. तर ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघू आपण. बघा क्वेशन नंबर 3 आहे आणि क्वेशन नंबर 3 मध्ये काय म्हटले, ग्रामीण औद्योगिकरण, रोजगाराच्या संदर्भात काय म्हटले, कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून फूड प्रोसेसिंग उद्योग कसा चालतो? सिंपल. आता आपल्यासमोर काय आहे प्रश्नामध्ये काय म्हणले, की एकतर ग्रामीण औद्योगिकरण आहे. म्हणजे आपल्याला रुरल इंडस्ट्रियलायझेशन करायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंट पण आणायची आणि मग ग्रामीण भागात आहोत म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की कृषी आहे. कृषीमधनं कच्चा माल निर्माण होणार आहे. कच्च्या मालाला आपण प्रोसेसिंग केलं, तर एक प्रकारे तो म्हणजे कन्व्हर्जन होणार त्याचं आणि याच्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशनचा महत्त्वाचा रोल आहे. इंडस्ट्रीमधल्या अनेक घटकाचा रोल आहे. त्याच्यामध्ये मग आपण पॅकेजिंग फूड्स करतो किंवा मग एक एक प्रकारे प्रोसेसिंग करतो त्याच्यावरती. तो या दोन्ही घटकाचा विचार केला, म्हणजे कृषी आणि उद्योग याचा घटकाचा विचार केला, तर अन्न प्रक्रिया उद्योग एक प्रकारे कसा वर्क करतो आणि तो कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये रुरल इंडस्ट्रियलायझेशन आणि एम्प्लॉयमेंटमध्ये. तर डे 5 मध्ये 6 आणि 7 नंबरचा जर आपण क्वेशन बघितला, इथं आपण डे 5 मध्ये आलोत आणि डे 5 मध्ये पण अगेन आपण जर सिलेबसचे पॉइंट बघितले, तर त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये आपल्याला क्लिअरली फूड प्रोसेसिंग हा एक पॉइंट आहे. टॉपिक आपण जर हा आयोगाचा सिलेबस बघितला, तर याच्यामध्ये थेटपणे आपल्याला याच्यामध्ये अन्न प्रक्रिया, अन्न प्रक्रियेच्या बाबतीत आपल्याला इथं येस, भारतीय अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग वगैरे हा पॉइंट दिलेला आहे आणि त्यावरती आपल्याला थेटपणे प्रश्न इथं विचारलेला आहे. सो डे 5 मध्ये आपण जर गेलो, तर डे 5 मधले क्वेशन नंबर किती 6 आणि 7. तर 6 आणि 7 मध्ये बघा आपण प्रश्न काय घेतलेले आहेत. तो सिंपल काय म्हणले, एलॅबोरेट स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इन इंडिया. म्हणजे प्रश्न सिंपल आहे. आता आपल्याला तिथं आयोगाने प्रश्न काय विचारला, की ग्रामीण भागात कृषी आणि उद्योगाचा दुवा म्हणून कसं काम करतं आणि अगेन रोजगारामध्ये. सो अल्टिमेटली परत तोच आहे, की स्कोप काय आहे? स्कोप म्हणलं, की परत काय आहे, की एम्प्लॉयमेंटमध्ये स्कोप आहे. त्याच्यामध्ये परत रुरल याच्यामध्ये एक प्रकारे लोकांचं उत्पन्न वाढवण्यामध्ये स्कोप आहे किंवा रुरल इंडस्ट्रियलायझेशन वाढवण्यामध्ये स्कोप आहे. तर ह्या गोष्टीत आणि सिग्निफिकन्स म्हणजेच अगेन महत्त्व काय आहे? इंडियन इकॉनॉमीमध्ये त्याचं कॉन्ट्रिब्युशन काय? तर हे आपल्याला महत्त्व सांगता येतं. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय आलाय, व्हॉट आर द चॅलेंजेस फेस बाय फूड प्रोसेसिंग सेक्टर इन इंडिया? चॅलेंजेस काय आहेत त्याच्यासमोर? पुन्हा तेच, की एक प्रकारे त्याच्यामध्ये कुशल रोजगार नसणं किंवा कुशल मनुष्यबळ नसणं, त्याच्यामध्ये परत पायाभूत सुविधा बेसिक नसणं, त्याच्यामध्ये फंडिंग नसणं वगैरे हे बेसिक जे चॅलेंजेस आहेत, तर ते आपण बघतो. आणि त्याच्यानंतर मग सब क्वेशन आपण काय दिला होता टेस्टमध्ये, की हाऊ सप्लाय चेन म्हणजे हाऊ कॅन सप्लाय चेन मॅनेजमेंट इम्प्रूव्ह इट्स इफिशियन्सी. म्हणजे मग आपल्याकडे सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि मग ह्याच्यामध्ये मेन कोण येतं? तर मग ॲग्रीकल्चर घटक येतो आणि मग त्याच्यामध्ये इंडस्ट्री घटक येतो. आणि मग याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग आपल्याला जो आयोगाने प्रश्न विचारला तो ॲक्चुअली इनडायरेक्टली जर बघितलं तर सप्लाय चेनचा भाग आहे तो. तो आपल्याला तो प्रश्न अटेम्प्ट करता आला असता. त्यामुळे हे लक्षात घ्या. आपण सिलेबसवरती आधारितच क्वेशन फ्रेम केले होते आणि क्वेशन मग आपल्याला रिफ्लेक्ट झालेले बघायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचा क्वेशन बघा 4 नंबरचा. काय म्हणले भूसुधारणांचे आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट करा. म्हणजे आपल्याकडे लँड रिफॉर्म्स आहेत. आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट करा सिलेबसचा पॉइंट आहे आणि भारतीय कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये ही उद्दिष्ट कितपत साध्य झाली. सिंपल. लँड रिफॉर्म त्याचे इकॉनॉमिक उद्दिष्ट काय आहेत?
आणि एक प्रकारे भारताच्या कृषी क्षेत्राच्या जे काही ट्रान्सफॉर्मेशन झाले, तर त्याच्या अनुषंगाने कितपत ते अचीव्ह झालेत, इकॉनॉमिक उद्दिष्ट कितपत अचीव्ह झालेत, याचं काय करायला लावलं आपल्याला व्हॅल्युएशन करायला लावले, मूल्यांकन करायला लावलेलं आहे. तो चर्चा करायची आणि एक प्रकारे आपल्याला त्यांचा असेसमेंट करायचा भाग विचारलेला आहे. आता आपण प्रश्नामध्ये जर आलो तर काय डे 5 मध्ये 9 आणि 10 नंबरचा क्वेशन आपण घेतलेला आहे. अगेन इथं डे 5 मध्ये आपण गेलो तर बघा 9th आणि 10 नंबरचा बेसिक व्हॉट आर लँड रिफॉर्म्स आपण अगेन बेसिक क्वेशन फ्रेम केले होते. त्याच्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्हज काय? आता हे ऑब्जेक्टिव्हज म्हणजेच काय? आपल्याला प्रश्नात काय विचारलंय आयोगाने? आर्थिक उद्दिष्ट. म्हणजे एक प्रकारे इथं फक्त इकॉनॉमिक उद्दिष्ट विचारलं. पण आपण प्रश्नामध्ये घेताना ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्हचा विचार केला होता. त्यामुळे त्याच्यात इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आलेच त्यामध्ये. त्यानंतर पुढे काय म्हटलं आपण? की एक प्रकारे इन कॉन्टेक्स्ट ऑफ रुरल डेव्हलपमेंटमध्ये ते ऑब्जेक्टिव्हज एक प्रकारे कसे आहेत? म्हणजे परत त्यात इकॉनॉमिक्सचा तो भाग आलाच आणि नंतर पुढे पुढचा क्वेशन काय म्हणतो, की लँड रिफॉर्म्स वेअर कन्सिडर्ड फाउंडेशन ऑफ अग्रारियन ट्रान्सफॉर्मेशन. शेतीचं परिवर्तन, अग्रारियन ट्रान्सफॉर्मेशन. आयोगाने आपल्याला काय विचारलेलं आहे? इथं बघा, ट्रान्सफॉर्मिंग इंडियन ॲग्रीकल्चर. रेफरन्स आला का? रिलेशन्स तिथं आले का त्या म्हणजे त्या कीवर्ड्सचे? लिंक होतात गोष्टी हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय, की एक प्रकारे मग क्रिटिकली एक्झामाइन अचीव्हमेंट्स अँड लिमिटेशन्स इन कॉन्टेक्स्ट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे आपण महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणलंय. आता नेहमी लक्षात घ्या, आयोगाने जो सिलेबस दिलाय ना, तर महाराष्ट्र संदर्भाने म्हटलंय. पण केंद्र सरकारच्या जरी योजना असल्या तरी त्या आपण महाराष्ट्रात राबवतो. त्यामुळे त्या योजनाचाच इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्रात होतो किंवा आपल्याला त्या कॉन्टेक्स्टमध्ये झालेला बघायला मिळतो. सो असं कधीच एकदम हे समजायचं नाही, की जर समजा तुमचं स्पेसिफिक महाराष्ट्र काही वाचण्यात नाही आलं, तरी केंद्र सरकारच्या अनेक योजना आपल्याला माहिती असतात. त्यांचं एक प्रकारे डेव्हलपमेंटचा पॅटर्न माहिती असतो किंवा काय अचीव्हमेंट्स माहिती असतात. त्याच तुम्हाला महाराष्ट्रासोबत लिंक करून लावायच्या आहेत. एक वेळेस असं होऊ शकतं, की आकडेवारी तुमच्याकडे नसेल, तर हरकत नाहीये. पण जो डेटा माहिती तर तो आपल्याला तिथं लिहायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे फक्त डेटा लिहून यायचं नसतं, की आपल्याला त्याचं प्रश्नात इव्हॅल्युएशन विचारलंय, असेसमेंट विचारलंय, डिस्कशन विचारलंय, एक्झामाइन विचारलंय, नक्की कीवर्ड्स काय विचारलेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सो इथं थेटपणे आपण क्वेशनला हायलाइट केलं होतं आणि क्वेशन आपला रिफ्लेक्ट झालेला आहे 4 नंबरचा क्वेशन सुद्धा. त्यानंतर 5 नंबर क्वेशन बघा. याच्यामध्ये आपले इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स विचारलेत. म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवरती आपण बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारे पब्लिक प्रायव्हेट याच्यामध्ये हायब्रिड एन्युइटी मॉडेल वगैरे आपण यूज करतो. म्हणजे थोडक्यात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रामुख्याने आपण वेगवेगळे मॉडेल जे राबवतो. तर त्याच्यामध्ये जर बघितलं, तर आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे इथं, की एक प्रकारे पायाभूत सुविधा विकासासाठी त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि उपयुक्ततेचे चिकित्सक विश्लेषण करा. म्हणजे आपल्याला 2 मॉडेलबद्दल प्रश्न थेटपणे विचारलाय, की बॉट आणि एच-एम. आता आपण जनरली पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हे बघत असताना त्याच्यात सगळेच मॉडेल बघतो आणि मग त्याचे प्रत्येकाचे प्रोस कॉन्स असतात. सो आपल्याला इथं 2 बद्दल विचारले एक प्रकारे, की क्रिटिकली एनलाईज त्यांचं उपयुक्तता विचारलेली आणि त्यांचं एक प्रकारे सुटेबल कसे आहेत, तर ह्या बाबतीत विचारले. मग याच्या रेफरन्सने आपण क्वेशन काय घेतला होता? बघा, क्वेशन नंबर 8 डे 3 मध्ये आपण घेतलेला होता. तर डे 3 मध्ये आपण बेसिकली क्वेशन काय घेतलेला आहे, की इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर इसेन्शियल फॉर मोर रॅपिड आणि इन्क्लुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ आणि डिस्कस चॅलेंजेस इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आता प्रश्न थेटपणे याच्यात कुठल्या मॉडेलबद्दल बोललेला नाहीये. पण मग आपण कंटेंट देत असताना प्रामुख्याने त्याच्यामध्ये हा घटक कव्हर केला होता, की वेगवेगळे मॉडेल्स आहेत याच्यामध्ये. कारण का चॅलेंजेस इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट भारतात काय आहेत, की भारतात मेन म्हणजे सरकारकडे पैसा नाहीये तेवढा. मग पैसा नाही तर सरकारने काय करायचंय, की सार्वजनिक खाजगी भागीदारी करायची. म्हणजे एखाद्या प्रायव्हेट घटकासोबत पार्टनरशिप करायची आणि ती पार्टनरशिप मग कुठल्या माध्यमातून? मग हे मॉडेल्स आहेत वेगवेगळे, की त्यांना गुंतवणूक करायला लावायची, काही दिवस ऑपरेट करायला लावायचं. मग बेसिक आपल्याकडे सिंपल उदाहरण याचं काय असतं? हायवे किंवा रस्ते बांधणे. मग रस्ता एखाद्या कंपनीला बांधायला द्यायचा. मग त्यांनीच ती इन्व्हेस्टमेंट करायची. मग सरकारने काय करायचं, की त्यांना टोल आकारायला परमिशन द्यायची. मग त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली, तर ती इन्व्हेस्टमेंट रिकव्हर होईपर्यंत त्यांच्याकडेच ती मालकी किंवा त्यांच्याकडे ते ऑपरेट करणार. त्यांचा पैसा रिकव्हर झाला, की ते काय करणार, की गव्हर्नमेंटला ट्रान्सफर करणार आहेत. सो गव्हर्नमेंटच्या समोर जे चॅलेंजेस आहेत, एकतर मग मनुष्यबळ आपल्याकडे कमी आहे, पैसा कमी आहे सरकारकडे आणि मग ते एकदम आपलं प्रॉपर राबवायचंय. तर मग लोकांचंही कल्याण करायचं, लोकांनाही रस्त्याची सुविधा द्यायची, तर मग याच्यामध्ये आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करतो. सो एक प्रकारे आपण त्याची चर्चा इथं केली होती आणि मग त्याचा एक प्रकारे डायरेक्टली, इनडायरेक्टली थोडा रेफरन्स आपल्याला इथं येऊन गेलेला आहे. तर हा प्रश्न सुद्धा आपल्याला तिथं लिहिता येत होता. ठीक आहे. क्वेशन नंबर 5 झाला. नंतर क्वेशन नंबर 6 बघा. सायन्स टेकबद्दल आपल्याला विचारलं आणि सायन्स टेकमध्ये आता आयोगाने हा थोडासा क्वेशन एकदमच चांगल्यापैकी विचारला आपण म्हणूया. एकदम प्रॉपर डिटेलिंग केलं त्याच्यामध्ये, की सायन्स टेकमधील भारतीय कामगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील म्हटले. आता भारताची कामगिरी आणि जसं मी थोड्या वेळापूर्वीच म्हणलं, की भारताच्या अचीव्हमेंट सुद्धा आपल्याला महाराष्ट्रासोबत लिंक करता येतात.
तो इथे काय म्हणले, महाराष्ट्रातील संशोधन संस्था, सार्वजनिक उपक्रम किंवा तांत्रिक उपक्रमाचे योगदान स्पष्ट करा. तो भारताच्या सायन्स टेक कामगिरीमध्ये महाराष्ट्राच्या संस्थांचं योगदान काय आहे असं विचारलं. मग महाराष्ट्रातल्या संस्था काही स्पेसिफिक आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये. त्यानंतर या पार्श्वभूमीवर काय म्हणले, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण म्हणजेच इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी. इथं थेटपणे आपल्याला इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी म्हटलंय आणि स्थानिक गरजानुसार विज्ञान, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे महत्त्व विशद करा. प्रश्न 10 मार्क आहे, पण प्रश्न समजायला थोडा लेंदी आहे. लक्षात घ्यायचा. तो आपल्याला सब कॅटेगरायझेशन याच्यात करावं लागेल किंवा प्रश्नाची फोड करावी लागेल सगळ्यात महत्त्वाचं, की सायन्स टेकच्या मध्ये अचिव्हमेंट विचारल्यात. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रिब्युशन विचारलेलं आहे आपल्याला महाराष्ट्राच्या याच्यामधलं आणि एक प्रकारे मग परत एक प्रकारे डिस्कस काय करायचं, की मग आपल्याला गरज काय किंवा एक प्रकारे महत्त्व काय आहे कोणाचं? तर स्वदेशी टेक्नॉलॉजीचं. मग या केसमध्ये आपण क्वेशन कसे कव्हर केले होते? तर क्वेशन थेटपणे ऑफकोर्स ॲज इट इज तर येणार नाही त्याच्यामध्ये. आता डे 7 मध्ये 5 नंबर क्वेशन आणि फुल लेंथ टेस्टमध्ये पण आपण 15 नंबर क्वेशन त्या अनुषंगानेच घेतला होता. तर डे 7 मधला 5 नंबर क्वेशन बघू आणि नंतर मग फुल लेंथ टेस्टमधला क्वेशन बघूया. डे 7 मध्ये 5 नंबर क्वेशनमध्ये आपण थेटपणे काय दिलेलं आहे? तर बघा आता, आपल्या आयोगाच्या प्रश्नामध्ये कसं हिट होतंय, की एक्सप्लेन इम्पोर्टन्स ऑफ इंटरनॅशनल ऑफ टेक्नॉलॉजी फॉर इंडियाज इकॉनॉमिक ग्रोथ. आला रेफरन्स थेटपणे काही कीवर्ड्सचा. इथं महाराष्ट्र स्पेसिफिक नाही, पण आपल्याला ते लिहिता येतं. आणि मग पुढे काय म्हणले, की परत स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी काय आहे नक्की? म्हणजे आपल्याला एक प्रकारे धोरणात्मक स्वायत्ता किंवा आपलं स्वदेशीकरण करण्यासाठी आपल्याकडे काय धोरणं आहेत किंवा आपण कसं त्याला एक्झिक्यूट करतोय. तर या अनुषंगाने त्याचं महत्त्व आपल्याला विचारलेलं आहे. तर हा प्रश्न लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण फुल लेंथ टेस्टमध्ये जर गेलो, तर फुल लेंथ टेस्टमध्ये 15 नंबरचा क्वेशन बघा. आता अगेन इथं स्पेसिफिक विचारला होता आपण, की इंडियाची अचिव्हमेंट इन स्पेस टेक्नॉलॉजी आणि त्याचे सोशिओ इकॉनॉमिक सिग्निफिकन्स. आता सायन्स टेक म्हणजे काय फक्त स्पेस टेक्नॉलॉजी नाही अगेन. त्यामुळे मग आपण लगेच असा क्लेम नाही करत, की हा ॲज इट इज क्वेशन वगैरे आला. पण अगेन रेफरन्सेस लक्षात घ्या. आता इथं स्पेस टेक म्हणले आपण किंवा एक प्रकारे आपल्याला इतर टेक्नॉलॉजीमध्ये आपण म्हणू शकतो किंवा मग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये असेल किंवा मग एआय टेक्नॉलॉजीमध्ये असेल किंवा इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमध्ये असेल. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये किंवा सायन्स टेक मधले आपले अचिव्हमेंट्स आहेत. आपण स्पेसिफिक विचारले कारण आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा काही घटक स्पेसिफिक इथं दिलेले आहेत, की त्याच्यामध्ये जर आपण इथं आलो, की आय-टी आहे, अवकाश आहे म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, रोबोटिक आहे किंवा त्यालाच आपण आता एआयचा पण एक रेफरन्स देतो किंवा मायक्रो टेक्नॉलॉजी आहे किंवा सूक्ष्म टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी आपण त्याला म्हणतो आणि बायोटेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये एक प्रकारे परत भारताचा काय अचिव्हमेंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं की सायन्स टेकमधील भारतीयांची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण हा सिलेबसचा पॉइंटच आहे. तो त्या पॉइंटला धरूनच आपण क्वेशन फ्रेम करते. आयोगाने सुद्धा त्या पॉइंटला धरूनच क्वेशन विचारलेत आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये लक्षात घ्या नेहमी की ॲज इट इज क्वेशन आपण दिलाय म्हणून तो ॲज इट इज येणारच नाही. पण नक्कीच त्या कंटेंटला आपल्याला फक्त मॉडिफाय करून नक्कीच आयोगाच्या क्वेशनमध्ये लिहिता येऊ शकतं. तो तुमच्या प्रिपरेशनवरती विश्वास ठेवा, की नक्की आपण आयोगाच्या सिलेबसला धरून प्रिव्हियस इयरच्या क्वेशन धरून प्रिपरेशन करतोय का? तर तुम्ही तुमच्या लेव्हलला जर ह्या गोष्टी केल्यात तरी पण खूप फायदा होतो. अँसर रायटिंग करणं खूप महत्वाचं आहे. फीडबॅक घेणं महत्वाचं आहे वेळोवेळी, हे लक्षात घ्या. 6 नंबर क्वेशन नंतर आपण पुढच्या क्वेशनकडे जाऊया. 7 नंबर क्वेशन डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती थेटपणे आपल्याला विचारले. तर आपण आपत्तीची बेसिक डेफिनिशन डिझास्टर मॅनेजमेंटच्या क्वेशनमध्ये घेतलेली होती आणि आपत्ती व्यवस्थापनाचे विविध टप्प्याचे स्पष्टीकरण आपल्याला विचारले आणि त्याचे एक्झाम्पल विचारतात. आता एक्झाम्पल तर आपण घेऊ शकतो. भूकंपासाठी आपण प्रिपरेशन कसं करू शकतो किंवा फ्लड येतील, आता पावसाळा येतो वगैरे. तर ह्या गोष्टी. तर डे 8 मध्ये आपण 12 नंबरचा क्वेशन जर बघितला, तर यामध्ये थेटपणे आपण काय म्हणलेलं की व्हॉट इस डिझास्टर मॅनेजमेंट? तो आपल्याला आयोगाने विचारले की व्हॉट इस डिझास्टर? म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट त्या किंवा डिझास्टरसाठी प्रिपेअर्डनेस असेल किंवा त्याच्यासाठी मग आपल्याला रेमेडीज वगैरे असतील, रिहॅबिलिटेशन असेल त्याचं आपण करतो. आणि याच्यात पुढे आपण घेतलं होतं की मग मेजर चॅलेंजेस फेस इन डिझास्टर मॅनेजमेंट इंडिया म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण कुठले चॅलेंजेस फेस करतो या बाबतीत आपण एक क्वेशन घेतलेला होता. सो सिंपल परत अगेन की सिलेबसला लिंक आहे क्वेशन आपण तो घेतला होता. तुम्हाला तो लिहिता येत होता. त्याच्यानंतर पुढचा क्वेशन बघा. 8 नंबरचा डे 6 मध्ये सेकंड आणि थर्ड नंबरचा क्वेशन आहे. आता प्रश्नामध्ये काय म्हणले, की आदिवासी आणि मागास भागामध्ये प्रशासनाची कमतरता आणि दुर्बल प्रशासकीय उपस्थितीमुळे. थोडक्यात काय, की आदिवासी भाग आहे. तिथं प्रशासन योग्य प्रकारे काम नाही करत, पोहोचलेलं नाहीये आणि यामुळे अतिरेकी कारवायांना कशाप्रकारे चालना मिळाली याचं परीक्षण करायचंय. म्हणजे थोडक्यात इथं प्रश्न लिंक कुठे केलाय, की आपला जो इंटरनल सिक्युरिटीचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये पण नक्सलिझमचा जो पार्ट आहे, की नक्सलिझम भागामध्ये बेसिकली काय, की एक तर सरकार पोहोच होत नाही आणि त्यामुळे एक प्रकारे जो सरकार आणि लोकांमधला जो गॅप निर्माण होतोय, तर त्या गोष्टीत आणि आपल्याला पुढे क्वेशन काय विचारले, की महाराष्ट्रातील योग्य उदाहरणाचे सायन्स स्पष्ट करा. आपण महाराष्ट्राचं कोणतंही बेसिक उदाहरण देऊ शकतो, की जे तुम्ही कंटेंटमध्ये वाचता.
आपण नक्सलिझम आपल्याला माहिती आहे गडचिरोली असेल किंवा मग आधीचा जो गोंदिया वगैरे चंद्रपूरचा अफेक्टेड भाग की जो आता सध्या तरी सरकारने काय घोषित केलेलं आहे, की नक्सलिझम आपल्याकडे संपलेला आहे. परंतु आपल्याला एक्झाम्पल इथं लिहिणं अपेक्षित होतं. तर डे 6 मध्ये 2 आणि 3 नंबरचा जर आपण क्वेशन बघितलं, तर बघा आता क्वेशनमध्ये अगेन काय म्हणलं, की बघा सिंपल आपल्या आयोगाच्या क्वेशनला लिंक होतो, की रिलेशनशिप बिटवीन डेव्हलपमेंट डेफिसिट म्हणजे विकासाचा अभाव आणि स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम इन इंडिया थेटपणे बघा. आणि प्रश्नामध्ये आपल्याला आयोगाने काय म्हणलं अगेन प्रशासनाची कमतरता, प्रशासनाचा दुर्बल म्हणजे त्याचा अर्थ काय, की गव्हर्नन्सचा डेफिसिट आहे, गव्हर्नमेंटचा डेफिसिट आहे, डेव्हलपमेंटचा डेफिसिट आहे आणि याच्यामुळे मग अतिरेकी कारवायांना म्हणजेच काय एक प्रकारे एक्स्ट्रीमिझम किंवा नक्षलवादी कारवाईला कसं चालना मिळते. सो आपण याच्यामध्ये लक्षात आलं, की कसं डेव्हलपमेंट डेफिसिटमुळे प्रॉब्लेम होतात. म्हणजेच गव्हर्नमेंटचा फोर्स नाहीये. थेटपणे क्वेशन रिफ्लेक्ट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड नंबर क्वेशन बघा अगेन व्हॉट इस लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजेच नक्सलिझम काय आहे बेसिकली किंवा डावी चळवळ नक्की काय आहे? तर याच्यामध्ये आणि मग डिस्कस इट्स मेजर कॉजेस इन इंडिया. मग एक एक त्याचे कारणं काय आहेत? अगेन कारणामध्ये मग डेव्हलपमेंट डेफिसिट हा पॉइंट येतोच त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या कारणामध्ये आपण ते डिस्कस केलं होतं. ते उत्तर आपण घेतली होती. तर हे लक्षात घ्या. एक प्रकारे आपण काय करूया, की मॉडेल आन्सर आपले कसे होते वगैरे याच्या बाबतीत एक तुम्हाला थोडक्यात आपण घेऊया. जर आपल्या जस्ट मी चेक करतो, की आपल्याकडे आहे का मॉडेल आन्सर म्हणजे आपण जे शेअर केले होते मराठी आणि इंग्लिशमध्ये आपण बायलिंग्वलमध्ये ते करायचो. तर त्याच्यामध्ये डे 6 मधलं येस, डे 6 मधलं आपलं येस मराठी मधलं हे आपले आहे. जवळपास 50-50 पानाचे किंवा त्यापेक्षा जास्त आपण असे एक प्रकारे मॉडेल आन्सर द्यायचो हे. हे आपले मॉडेल आन्सर असायचे त्याच्यामध्ये एक प्रकारे बेसिक गोष्टी. तर आपण हा जो क्वेशन बघतो किती सेकंड आणि थर्ड नंबर. तर यामध्ये बघा सेकंड आणि थर्ड नंबरचं आपण उत्तर कसं दिलं होतं. बघा आता, हा क्वेशन थेटपणे सेकंड नंबरचा आपण जो आता बघतोय तो, की रिलेशनशिप बिटवीन डेव्हलपमेंट डेफिसिट आणि एक्स्ट्रीमिझम वाढीमध्ये नक्की काय आहे? तर याच्यामध्ये मग एक प्रकारे इथं डेव्हलपमेंट डेफिसिट हा थेटपणे आपला कीवर्ड आहे आणि आपल्याला इथं आयोगाने सुद्धा तेच विचारलं, की प्रशासकीय प्रशासनातील कमतरता, दुर्बलता याच्या बाबतीत. तो याच्यामध्ये मग आपण काय केलं, की याच्यामध्ये एक बेसिक घटक दिलाय. त्याच्यामध्ये धार्मिक काय घटक आहे, वांशिक काय आणि आपण फक्त नक्सलिझमलाच लिंक नाही केलं, तर नॉर्थ ईस्टमधली जी बंडखोरी आहे, इन्सर्जन्सी इन नॉर्थ ईस्ट इंडिया, तर त्याचाही भाग घेतला त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण नक्षलवादाकडे आलो. त्याच्यामध्ये मग नक्षलवादाकडे सामाजिक आर्थिक असमानता ह्या गोष्टी असेल, रेर कॉरिडॉरमधील ग्रामीण भागामध्ये नक्की कुठले प्रॉब्लेम आहेत याच्याबद्दल आपण बोललेलं होतं आणि नंतर परत विकास आणि अतिरेकी जी विचारसरणी आहे किंवा डावी विचारसरणी, तर त्यांचा संबंध कसा आहे आणि मग ह्या बेसिक गोष्टींवरती आपल्याला क्वेशन लिहिता येतो. की सरकारचं कशी उपस्थिती नाहीये किंवा सरकारचा डेफिसिट कसा आहे आणि मग तिथं आपण उदाहरण पण दिले बघा. इथं उदाहरण मग बेसिक फक्त दिले तुम्ही त्याला स्पेसिफिक उदाहरणामध्ये पण कन्व्हर्ट करू शकता, लिहू शकता आणि मग निष्कर्ष वगैरे आपण काढले. ज्यालाच आपण काय म्हणतो एक प्रकारे तुम्ही तुमच्या साइडने सुद्धा वे फॉरवर्ड लिहू शकता. पुढील जाण्याचा मार्ग आपण त्याला लिहू शकतो. हा झाला सेकंड नंबर क्वेशन. थर्ड नंबर क्वेशनमध्ये पण आपण येस हां, इथं वे फॉरवर्ड ॲक्चुअली लिहिलंय आपण हां. तर हे बघा रिलेटेड कंटेंट वगैरे आपण ॲडिशनल याच्यामध्ये दिलं होतं, की कसं ते विशियस सायकल आहे एक प्रकारे डेव्हलपमेंट आणि एक्स्ट्रीमिझममधलं आणि त्याच्यानंतर हा वे फॉरवर्ड आपण भरपूर त्याच्यामध्ये लिहिला आहे, की मग भूराजकीय सहकार्य कसं आहे किंवा आर्थिक उपाययोजना काय करता येतील, पेसा आहे, त्याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स आहे. या सगळ्या गोष्टींचं कंटेंट आपण केलेलं होतं. तर ह्या प्रायोरिटीने लक्षात घ्या, की आपण कंटेंटला कमी नाहीत पडत. तुमच्या साइडने तुम्ही नाही कमी पडलं पाहिजे, की लिहायला तुम्ही लिहिलं पाहिजे. क्वेशन्स लिहिले पाहिजेत आणि प्रचंड लिहायचं, मुक्कार लिहायचं, मार्क येऊन जातात. इथं सुद्धा मग परत अगेन नक्सलिझम काय वगैरे आणि त्याचे मग एक प्रकारे कॉजेस वगैरे विचारले. मग नक्षलिझम काय हे आपण बेसिक कंटेंट परत दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याची कारणं दिलेत. मग कारणं काय आहेत बेसिकली मग जमीन बळकावणं जिथं की नक्षलवादी बंदची सुरुवात झाली होती चळवळीची आणि मग कसा परत पुढे तो स्प्रेड झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. ह्या वर्षी आपली लेक्चर सीरीज असणार आहे. तुमच्याकडनं आपण प्रॅक्टिसही करून घेणार आहे. प्रचंड मेहनत घ्यायची आहे यावेळेस. तुम्हाला मार्कांमध्ये कन्व्हर्जन करायचंय. तर असंही आपलं एक प्रकारे मॉडेल आन्सर तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं. आपण पुढचे क्वेशन बघूया, की पुढच्या क्वेशनचा रेफरन्स कसा आहे एक प्रकारे याच्यामध्ये. तर बघा 9 नंबरचा क्वेशन याच्यामध्ये सुद्धा काय म्हणलं, की कुठले डिस्कस रोल ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर कुठले-कुठले तर आपल्या इंटरनल सिक्युरिटीसाठी, की जे सस्टेनिंग इन्सर्जन्सी आणि एक्स्ट्रीमिझम इन बॉर्डर आणि कॉन्फ्लिक्ट प्रोन रिजन. सो सिंपल असे कुठले बाह्य घटक आहेत, की जे कंटिन्यूअस आपल्याकडे बंडखोरी किंवा कॉन्फ्लिक्ट राहण्यासाठी कारणीभूत घटक आहेत आणि ते कुठं पण बॉर्डर एरियामध्ये आणि एक प्रकारे अशा कॉन्फ्लिक्टेड एरियामध्ये. तर डे 6 मधला 6 नंबर क्वेशन
तर डे 6 मधला 6 नंबर क्वेश्चन आपण बघूया. या क्वेश्चनमध्येच आपण बघितलं होतं. तर सिंपल आपण अगेन म्हणलं की मल्टी डायमेन्शनल चॅलेंज पोज्ड बाय एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर म्हणजे बाह्य घटकामुळे कुठले चॅलेंजेस आपल्या देशाला आहेत, इंटरनल सिक्युरिटीला आहेत आणि त्याच्यामध्ये परत आपण म्हणलं डिस्कस मेजर्स रिक्वायर्ड टू टेकन कॉम्बॅट थ्रेट म्हणजे त्याच्यावरती उपाययोजना कुठल्या? यावरती आपण चर्चा केली होती. थेटपणे आपल्याला उत्तरात लिहिता येत होतं. त्याचबरोबर जो दुसरा क्वेश्चन आहे डे 7 मधला 4 नंबरचा. तर डे 7 मध्ये 4 नंबरला जर आलो, तर इथं थेटपणे आपण दिलं की बॉर्डर मॅनेजमेंटवरती आपण क्वेश्चन विचारला आणि ते कॉम्प्लेक्स टास्क आहे. सीमा व्यवस्थापन करणं सोपं नाही. कारण का एकीकडे आपल्या समुद्री सीमा आहे, पाकिस्तानची तशी सीमा आहे, हिमालयन सीमा आहे, चायनासोबत आपली बॉर्डर आहे, खाली बांगलादेशसोबत सुंदरबन वगैरे तिकडे बॉर्डर आहे, नेपाळची बॉर्डर आहे, पोरस बॉर्डर, म्यानमारसोबत आहे, भूटानसोबत बॉर्डर आहे. तर अशी प्रचंड मोठी बॉर्डर आणि त्याचे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. तर त्यावरती आपण हा क्वेश्चन ॲक्चुअली फ्रेम केला होता आणि मग तो क्वेश्चन आपला इथं लिंक होतो की नक्की इन्सर्जन्सी किंवा मग कॉन्फ्लिक्ट कंटिन्यूअस राहण्याची कारणं काय? तर बेसिकली जे बॉर्डर मॅनेजमेंटमधले चॅलेंजेस आहेत, तर तेच आपल्याला इथे बघायला मिळतात. क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करता येत होता, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 10 नंबर क्वेश्चन बघा. काय म्हणले, आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हानांना केवळ बलप्रयोगाऐवजी म्हणजे फक्त फोर्सनेच नाही, तर त्याच्याऐवजी त्याचं समन्वय करणं, प्रतिबंध करणं किंवा लोककेंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. म्हणजे इथं एक प्रकारे आपण जे इंटरनल सिक्युरिटीला जो थ्रेट आहे, तर तो थ्रेट कमी करण्यासाठी जे उपाययोजना म्हणतो, तर त्याच्यात फक्त फोर्सचा वापर नाही करायचा. तर त्याच्यामध्ये काही थॉटफुल गोष्टी आणणं आवश्यक आहे. सो या विधानाची भारतीय सुरक्षा दल आणि संस्थांच्या बदलत्या भूमिका आणि कार्यदेशांच्या संदर्भात चर्चा करा. थोडक्यात आपल्याला सिलेबसमध्ये म्हणलं की मॅन्डेट्स म्हटलेले आहे. म्हणजे वेगवेगळे जे आपल्याकडे फोर्सेस आहेत, की त्यांचा प्रत्येकाचा मॅन्डेट असतो. समजा की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे. तिचा मॅन्डेट काय आहे? कशासाठी काम करते? सी-आय-एस-एफ असेल त्याच्यामध्ये किंवा मग सीमा सुरक्षा बल वगैरे असेल. तर यांचा एक प्रकारे नक्की काम काय आहे? त्याच्यामध्ये सी-आर-पी-एफ असेल, नक्षलिझम भागामध्ये सी-आर-पी-एफ डिप्लॉय आहे तिथे. तर या गोष्टीवरती आपल्याला प्रश्न विचारलाय आणि त्यांनी म्हणलंय काय, की फक्त आपल्याला काय करून नाही चालणार आहे, की त्याच्यामध्ये फोर्स वापरणं, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करणं, प्रिव्हेन्शन करणं आणि पीपल सेंट्रिक अप्रोचेस महत्त्वाचे आहेत, रॅदर दॅन फक्त फोर्सचा यूज करू. सो आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कस काय म्हणले, की हे स्टेटमेंट डिस्कस करायचं कशाबद्दल, की जे वेगवेगळ्या संस्थांचे मॅन्डेट आहेत, तर त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन विचारलेलं आहे. तर मग ते आपण लिहू शकतो. जसं की समजा आपण एक्झाम्पल सांगतो, की सी-आर-पी-एफ जे डिप्लॉय आहे नक्षलिझम भागामध्ये. तर सी-आर-पी-एफ ही केंद्राची यंत्रणा आहे. पण ज्या राज्यामध्ये डिप्लॉय तिथलं स्टेट पोलिसिंग पण आहे. त्याचबरोबर मग नक्सल भागामधल्या लोकांशी जर कनेक्ट करायचं, तर फक्त मग बंदूक घेऊनच त्याच्यामध्ये जंगलात जायचं आणि फक्त बंदुकीनेच नक्सलिझमसोबत लढण्यापेक्षा, की जे लोकं नक्सल चळवळीमध्ये जात आहेत, तर त्या लोकांचं मन परिवर्तन करणं, त्या लोकांशी चर्चा करणं, की त्यांचे बेसिक प्रॉब्लेम काय आहे. तर ह्या ज्या यंत्रणा आहेत, सी-आर-पी-एफ झालं किंवा स्टेट पोलिसिंग, तर त्यांनी तसा तो लोककेंद्रित अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. तर हे आपण लिहू शकतो इथे आणि ह्या प्रश्नाला जस्टिफाय करू शकतो. डे 7 मधलाच आपण हा जो क्वेशन नंबर 4 आहे. तर याच्यामध्ये हे जे चॅलेंजेस वगैरे म्हणले, तर हे चॅलेंजेस आपण बॉर्डर एरियाच्या रेफरन्सने घेतले होते. परंतु मग ओव्हरऑल आपल्या इंटरनल सिक्युरिटीमध्ये ते लिहिता येतात, की त्याच्यामध्ये आपण ते चॅलेंजेस पार करण्यासाठी मग आपण कसा फक्त फोर्स नाही तर फोर्सच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकी घटकाचा वापर करू शकतो, असा तो प्रश्न आपला होता. त्यानंतर 10 प्रश्नानंतर 11 नंबरचा प्रश्न बघा. प्लॅनिंग संदर्भात आहे. काय म्हणलंय? भारतातील आर्थिक नियोजन संरचनात्मक आणि संस्थात्मक अडथळ्यामुळे मर्यादित राहिले. तो आर्थिक नियोजन म्हणजे काय आपल्याकडे सुरुवातीला प्लॅनिंग कमिशन, आता नीती आयोग. मग प्लॅनिंग कमिशनचे काहीतरी लिमिटेशन होते आणि त्या लिमिटेशनला ओव्हरकम करण्यासाठी नीती आयोग आलं. सो एक प्रकारे काय म्हणलं, की आपल्याकडे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम काय तर इन्स्टिट्यूशनल. इन्स्टिट्यूशनल म्हणजेच काय प्लॅनिंग कमिशन, नीती आयोग आणि स्ट्रक्चरल प्रॉब्लेम काय होतं, की आपली इकॉनॉमी सुरुवातीला मग आपण काय केलं होतं, की एक प्रकारे कृषी बेस्ड जास्त इकॉनॉमी होती. आपण ज्या भौतिक सुविधा आहेत किंवा ज्या भौतिक इन्व्हेस्टमेंटला चालना दिली होती. उद्योग मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली होती. नंतर मग आपण 91 ला एल-पी-जी स्वीकारणे, एल-पी-जी नंतर परत आपण स्ट्रक्चरल गोष्टी बदलल्या. मग आपण प्रायव्हेटायझेशनकडे वळलो. सो हे स्ट्रक्चरल बदल आहेत. संरचनात्मक इकॉनॉमी बदल आहेत आणि या सगळ्यांमुळे एक प्रकारे काय झालं, की हे आपल्याला भारतीय नियोजन एक प्रकारे असं फुल फ्लेजली इम्प्लिमेंट करता नाही आलं किंवा ते कुठेतरी लिमिटेड राहिलं. तर त्या बाबतीत आपल्याला विश्लेषण करणारा प्रश्न आहे. एक सतत विश्लेषण करणारा प्रश्न आहे. सो आपण डे 1 मध्येच क्वेशन नंबर 4 आणि 5 घेतला होता. तर डे 1 मधला क्वेशन 4 आणि 5 काय आपल्याला सांगतो, की बेसिक पहिला क्वेशन आहे, की व्हाय प्लॅनिंग कमिशन रिप्लेस नीती आयोग? सो याच्यामध्येच ते आलं, की इन्स्टिट्यूशनल बदल आपण का केले? की लिमिटेशन कोणाचे होते आणि त्या लिमिटेशनला ओव्हरकम कसं केलंय? आणि त्याच्यामध्ये मग आपण परत प्रिन्सिपल्स आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ नीती आयोग घेतले. याचा अर्थच काय, की संस्थात्मक रूप नीती आयोगाचं कसं आहे? प्लॅनिंग कमिशनचं कसं होतं?
हाफ क्वेश्चन आपला कव्हर होतो. त्याच्यानंतर 5 नंबर क्वेश्चनमध्ये आपण काय म्हणलं, की हाऊ आर द प्रिन्सिपल्स फॉलोड बाय नीती आयोग डिफरंट फ्रॉम फॉलोड बाय प्लॅनिंग कमिशन? अगेन परत नीती आयोग कसं काम करते प्लॅनिंग कमिशनपेक्षा वेगळं, असा एक क्वेश्चन आहे. फक्त याच्यातला जो स्ट्रॅटेजिकचा पार्ट राहतो, तर स्ट्रॅटेजिकचा पार्ट आपल्याला परत तो एक्सप्लेन व्यवस्थित करावा लागणार. इन्स्टिट्यूशनल पार्ट आपण घेतला होता क्वेश्चनमध्ये, स्ट्रॅटेजिक पार्ट होता थोडासा मिसिंग होता. तर तो आपला क्वेश्चन कव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा 12 नंबर क्वेश्चन. आता बघा 12 नंबर क्वेश्चनमध्ये आयोगाने काय केलंय, की टोटल क्वेश्चन हा एक प्रकारे 12 नंबर जर एकत्रित म्हटलं तर तो 15 मार्काचा आहे. परंतु त्याच्यात ए असे 3 उपप्रश्न टाकले होते आयोगाने आणि त्याच्यामध्ये 3 उपप्रश्न म्हणजे अ, ब, क असं टाकलेलं. तर त्याच्यातला नंबरचा जो प्रश्न आहे 5 मार्कर, की हा प्रश्न आहे तर तो आपल्या नोट्समधून नव्हता किंवा आपल्या टेस्ट सीरीजमधून नव्हता कव्हर झाला. कारण का एकतर प्रश्नांचं लिमिट होतं आपल्याला त्यामुळे मग खूप डिटेल असे क्वेश्चन नव्हते घेता आले. तर हरकत नाही, की क्रॉप इंटेन्सिटीचा प्रश्न होता. सोपा प्रश्न होता. तो आपल्याला लिहिता आला असता, की क्रॉप इंटेन्सिटी जी आहे, तर त्याच्यामध्ये प्रादेशिक तफावत असण्यामागची कारणं बेसिकली काय लिहिता आले असते, की पंजाबमध्येच बेसिकली गहू तांदूळ का जास्त होतो. महाराष्ट्रामध्ये मग ज्वारी बाजरी का जास्त आहे. याच्यामध्ये ईस्टर्न इंडियामध्ये पण आपण बघतो, की मग तांदळाचं उत्पन्न वगैरे जास्त आहे. वेस्ट बेंगॉल झालं, ओडिशा वगैरे झालं. नॉर्थ ईस्टमध्ये वेगळी पिकं आहेत. तर ही क्रॉप डायव्हर्सिटी किंवा रिजनल व्हेरिएशन्स क्रॉपिंग इंटेन्सिटीमध्ये बेसिकली काय, तर आपल्याला त्या गोष्टीवरती प्रश्न लिहायचा होता. ठीक आहे, आपल्याकडे तो टेस्टमध्ये नाही कव्हर झाला, परंतु प्रश्न आपल्याला लिहिता आला असता. ठीक आहे. त्याच्यामधला बघा बी क्वेश्चन बघूया आपण. हाऊ क्लायमॅटिक रिस्क आणि इरिगेशन अवेलेबिलिटी इन्फ्लुअन्स क्रॉपिंग चॉईसेस. सो सिंपल. क्लायमेट आणि इरिगेशन क्रॉपिंग चॉईसला कसं इन्फ्लुअन्स करतं, त्या बाबतीत आपण क्वेश्चन घेतला होता. डे 4 मध्ये 4 नंबरचा क्वेश्चन बघा. याच्यामध्ये डे 4 मध्ये 4 नंबर क्वेश्चन थेटपणे काय सांगतो आपल्याला, की अचिव्हमेंट्स अँड लिमिटेशन इन ग्रीन रिव्होल्यूशन म्हटलेलं आहे. सो ग्रीन रिव्होल्यूशनचे अचिव्हमेंट्स आणि आपल्याला ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? सो सिंपल काय तर ग्रीन रिव्होल्यूशनचे लिमिटेशन्स काय होते, की ती पर्टिक्युलर रिजनमध्येच होती. त्याच्यामध्ये काय झालं, की मग तिथं इरिगेशन होतं पंजाब आणि हरियाणामध्ये. त्यामुळे तिथं मग ती सक्सेस झाली. मग बाकी रिजनमध्ये नाही झाली. सो मग आपल्याला क्वेश्चनमध्ये काय आहे, की इरिगेशनमुळे काय होते, की आपण क्रॉपिंग चॉईसेस काय होतात, पाणी असेल तर मग गहू तांदूळ आपण करतोय. ह्या लिंक लक्षात घ्या. आणि मग क्लायमॅटिक रिस्कच्या बाबतीत जर फुल टेस्टमधला 5 नंबरचा क्वेश्चन आपण बघितला, तर आपल्याला लक्षात येईल, की मग तो क्वेश्चन कसा रेफरन्स आहे. बघा, काय म्हणलंय, की क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच एक प्रकारे आपल्याला क्रॉप चॉईसेस आणि मग एक प्रकारे क्लायमॅटिक रेझिलियन्स नक्की काय किंवा हवामान बदलाला जुळवून घेण्यासाठी मग आपल्याला त्या प्रकारची पिकं आपल्याला आणावी लागतात. तर या अनुषंगाने आपण क्वेश्चन घेतला होता. सो या 2 प्रश्नाच्या रेफरन्सने आपल्याला क्वेश्चन लिहिता येत होता. 5 मार्कर क्वेश्चन आहे. छोटासाच आहे. कशाप्रकारे परिणाम होतो एवढं सिंपल आपल्याला विचारलेलं आहे. त्यामुळे तो आरामात लिहिता आला असता. 12 मधला क प्रश्न बघा. अगेन हा 5 मार्करचा आहे. काय म्हणलेलं आहे, तर टू व्हॉट एक्सटेंट कॅन प्रमोशन ऑफ मिलेट कल्टिव्हेशन हेल्प करेक्ट द वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉपिंग सिस्टम इन इंडिया? तो लक्षात घ्या प्रश्न काय म्हणलाय, वॉटर इंटेन्सिव्ह पीक प्रणालीला दुरुस्त करण्यासाठी भरड धान्य पिकांना प्रोत्साहन देणे किती उपयुक्त ठरू शकतं. सिंपल. ज्या पिकांना जास्त पाणी लागते, मग ऊस असेल किंवा इतर कॅश क्रॉप असतील, त्यांना आपल्याला रिप्लेस करायचे कशाने? मिलेट्सने किंवा एक प्रकारे आपण म्हणू की ज्वारीसारख्या पिकाने. मग हे कितपत उपयुक्त ठरू शकतं, की त्यांना जर आपण रिप्लेस केलं किंवा जर खूप पाण्याचा वापर होतोय, गैरवापर होतोय, जमिनीचा नाश होतोय वगैरे, तर मग ते कितपत योग्य ठरू शकतं. आपल्याला फक्त तुलनात्मक गोष्टी करायच्या होत्या. मग आपल्याला लोकांची गरज, फूड सिक्युरिटी ह्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं होतं. जमिनीची सुपीकता, जमिनीचं एक प्रकारे पोत आपण म्हणतो किंवा सॉइल हेल्थ आपण म्हणतो, यांचा विचार करणं आवश्यक होतं. तर याच्यामध्ये डे 5 मध्ये आपण 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे, तर त्याचा एक आपल्याला रेफरन्स याच्यामध्ये मिळतो. बघा, याच्यामध्ये आपण बेसिकली जे फूड सिक्युरिटीच्या बाबतीत म्हणलं, की फूड सिक्युरिटीचा क्वेश्चन आहे. परंतु अगेन मी तेच म्हटलं, की मिलेट आपल्याला गरज काय फक्त कॅश क्रॉप ऊसासारखीच पिकं सगळी घेऊन नाही चालणार आहे. लोकांची फूड सिक्युरिटी पण गरज आहे. मग या केसमध्ये आपण म्हणलं, की जर समजा ते कॅश क्रॉपला आपण रिप्लेस केलं, लोकांची फूडची गरज भागवली, तर मिलेट्ससारखे आपण क्रॉप घेतले, तर मग आपल्याला ते फायदेशीर होऊ शकतात. आणि आपल्या प्रश्नामध्ये काय म्हणले, की उपयुक्तताच विचारलेली आहे. सो ह्या गोष्टी लक्षात घ्या, की प्रश्नाला आपल्याला कसं अप्रोच करायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टी अगेन आपण ह्या मेन्सला अगेन डिटेल करूया. अ, आपण इंटरॅक्टिव्ह सेशन्स आपले मल्टिपल असतील, आपले लेक्चर्स असतील, त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी करणार आहोत. नंतर बघा 13 नंबर क्वेश्चन हा 13 नंबर क्वेश्चन डायरेक्टली किती नंबर 10 मार्कर आहे. तर हा थेटपणे रिफ्लेक्ट आहे. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, की भारतातील एम-एस-पी एक प्रकारे भाव स्थिरक शिल्लकी साठा म्हणजे त्याला आपण बफर स्टॉक म्हणतो. तर याच्यामध्ये म्हणजे एम-एस-पी आहे, बफर स्टॉक पॉलिसी आणि फूड इन्फ्लेशन. तर यांच्या संदर्भात चर्चा करायची. म्हणजे आपल्याकडे एम-एस-पी सरकार का जाहीर करतं, बफर स्टॉक का करतं आणि इन्फ्लेशन होऊ नये म्हणून बफर स्टॉकचा कसा वापर केला जातो, या रेफरन्सने क्वेश्चन लिहायचा होता. डे 5 मध्ये 1 नंबरचा क्वेश्चन बघा. डे 5 मध्ये
इथं आपण आलो सिंपल आपल्याला प्रश्न विचारला, की पी-डी-एसचं आपल्याला ऑब्जेक्टिव्हज काय आहेत? या अनुषंगाने आपण प्रश्न विचारलेला आहे. तर पी-डी-एसच्या ऑब्जेक्टिव्हमध्येच ते आहे, की भाववाढ होऊ नये किंवा गरीब लोकांना जास्त किमतीने माल घेता येऊ नये किंवा त्यांना एक तर परवडत नाही. त्यांना स्वस्तात धान्य मिळावं म्हणून सरकार काय करतं, की बफर स्टॉक करतं आणि तो बफर स्टॉक करून एक प्रकारे पुरवठा पी-डी-एसच्या माध्यमातून केला जातो. सो याच्यामध्येच त्या गोष्टी कव्हर होतात. आपल्याला थेटपणे फक्त काय कीवर्ड्स देऊन विचारलेलं आहे. प्रश्न रिफ्लेक्ट होतो आपल्याला तो जमतो प्रश्न लिहायला. ठीक आहे. त्यानंतर 13 नंबर क्वेश्चन बघा. 13 मधला बी आहे ॲक्चुअली. 13तला ए आपण बघितला आता. 13तला बी बघितला. तर हा किती 5 मार्कर्स आहे. 5 मार्करमध्ये काय म्हणलं, की भारतातील कृषी तंत्रज्ञान अभियानाची मुख्य उद्दिष्टे आणि धोरणात्मक महत्त्व स्पष्ट करा. अगेन टेक्नॉलॉजी मिशन आणि कशामध्ये एक प्रकारे तर ॲग्रीकल्चर मॉडर्नायझेशनमध्ये काय नक्की फरक आहे किंवा काय गोष्टी गरजेच्या आहेत. तो कृषीचं जे आधुनिकीकरण करतोय आपण, तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी मिशनचा काय फायदा आहे किंवा आपण टेक्नॉलॉजी वापरतोय कृषीमध्ये, तर त्याचा काय रेफरन्स आहे. डे 5 मध्ये 8 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. डे 5 मध्ये आपण 8 नंबर क्वेश्चन बघा. इथं थेटपणे प्रश्नामध्ये काय म्हणले, की हाऊ डज ई-टेक्नॉलॉजी हेल्प्स फार्मर इन प्रोडक्शन ऑन मार्केटिंग ऑफ एग्रीकल्चर प्रोड्यूस. तो ई-टेक्नॉलॉजी हा भाग येतो तो म्हणजेच काय टेक मिशनचाच भाग येतो. तो त्या रेफरन्स आहे. फक्त आपण अजून तेवढा डीपमधला क्वेश्चन घेतला होता, की पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी, ई-टेक्नॉलॉजीचा वापर कसा करतोय आपण. तर मग तिथं आपण अजून बाकी टेक्नॉलॉजीचाही भाग लिहू शकतो तिथं, की टेक्नॉलॉजी मिशनमध्ये काय नक्की विचारलेलं आहे. तो डायरेक्टली हिट करायचं आपल्याला, की सिलेबस बघायचा. सिलेबसमधला प्रत्येक कीवर्ड आपल्याला लक्षात असलं पाहिजे. प्रत्येक कीवर्डचं कंटेंट आपल्याकडे असलं पाहिजे. मग आपले प्रश्न कुठलेच सुटत नाहीत. आपल्याला जमतात सगळे. हा सुद्धा प्रश्न बघा एवढा थेटपणे हा लिंक झालेला आहे. तर काय म्हणलेलं आहे, इंडियाज इंडस्ट्रियल पॉलिसी हॅज इव्हॉल्व्ड फ्रॉम स्टेट लेड इम्पोर्ट सबस्टिट्यूशन टू मार्केट ओरिएंटेड लिबरलायझेशन. क्रिटिकली एक्झामाइन. म्हणजे अगेन आपलं जे इकॉनॉमिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे याच्यामध्ये बेसिकली काय आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आपण काय केलंय, म्हणजे आपण एकतर काय करायचो, की इम्पोर्ट आधी करायचो खूप साऱ्या गोष्टी इंडस्ट्रियलसाठी म्हणजे आपल्याकडे मशिनरी वगैरे. परंतु आपण त्याला सबस्टिट्यूट केलं. म्हणजे एक प्रकारे आपण त्याला परत आपल्याकडे काय केलं, की ऑप्शन्स निर्माण केले आणि त्याच्यानंतर परत आपण काय केलं, की एक प्रकारे मार्केट ओरिएंटेड लिबरलायझेशन आपण केलं होतं, की मार्केटची गरज काय आहे? तो एल-पी-जीचे इम्पॅक्ट परत कसे आहेत आणि इंडस्ट्रियल पॉलिसी कशी इव्हॉल्व झालेली आहे, तर ह्या बाबतीत आपल्याला विचारलेलं आहे. सो मग आपण डे 3 मधला 3 आणि 4 नंबर जर क्वेश्चन बघितला, तर तो कसा थेटपणे रिलेट होतो तर बघा. आता डे 3 मध्ये प्रश्न थेटपणे कसा लिंक होतोय, की बघा 91 चे रिफॉर्म्स रिप्रेझेंटेड शिफ्ट फ्रॉम स्टेट लेड इकॉनॉमी टू मार्केट ओरिएंटेड सिस्टम. इथंच प्रश्नाचा आपला रेफरन्स होऊन जातो. हे लक्षात घ्या. आयोगाने सुद्धा आपल्याला काय म्हणलं, की स्टेट लेड इम्पोर्ट सबस्टिट्यूशन टू मार्केट ओरिएंटेड लिबरलायझेशन. आपणही थेटपणे प्रश्नामध्ये काय म्हणलेलं इथं, की मार्केट ओरिएंटेड सिस्टम आणि त्याच्यानंतर मग कुठले फॅक्टर त्याच्यामध्ये गरजेचे होते ते रिफॉर्म वगैरे आणण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. प्रश्न लिंक आहे. प्रश्न लिहिता आले का? ज्यांना ते रिप्रोड्यूस करता आलं त्यांना ते जमलं हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 4 नंबर क्वेश्चन बघा परत त्यात डे 3 मधला. परत तेच बघा, की क्रिटिकली एक्झामाइन द इम्पॅक्ट ऑफ एल-पी-जी रिफॉर्म ऑन इंडियन इकॉनॉमी आणि 91 पासून. आता हा जनरल जरी प्रश्न असला तरी पुन्हा तोच आहे, की मग आपल्याला ओव्हरऑलमध्ये आपल्याला फक्त इंडस्ट्रियल पॉलिसीच्या अनुषंगाने तो लिहिता येतो आरामामध्ये. तुम्ही जर तेवढ्या लेव्हलला गेलेला असेल तर आरामातच ते जमून जातं. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण फक्त एक बेसिक टेस्ट सीरीज तर घेतली होती. एक बेसिक एन्सर रायटिंग मॉड्यूल तर घेतलं होतं. बाकी त्याच्यामध्ये डिटेल ह्या गोष्टी तुम्हाला त्या करता आल्या असत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 15 नंबर क्वेश्चन वाढवण बंदराच्या बाबतीत आपल्याला विचारला आणि त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भाने संरचनात्मक समस्येचा प्रश्न आहे ॲक्चुअली. म्हणजे भारताची सागरी क्षमता आपल्याला बळकट करायची, आपल्याला पोर्ट निर्माण करायचे, त्याच्यामधून आपल्याला व्यापार वाढवायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रश्नात काय विचारलं, की पोर्टबद्दलच्या पायाभूत सुविधेच्या संरचनात्मक समस्या काय? म्हणजे फक्त आयोगाने रेफरन्स एका पोर्टचा घेतलाय, पण प्रश्न विचारताना ओव्हरऑल भारताच्या बाबतीतलाच प्रश्न विचारला हे लक्षात घ्या. तो आपण पार्शियली कव्हर झालाय हा क्वेशन आपण म्हणतोय, की थेटपणे पण आपण क्लेम करत नाही. पण पुन्हा तेच म्हणेल मी, की आपल्याला पोर्टच्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दलच प्रश्न आहे. परंतु मग एक प्रकारे वाढवण बंदराच्या बाबतीत म्हणलं, की एक प्रकारे हा चांगला प्रोजेक्ट आहे, याच्यामुळे चांगला फायदा होणार आहे वगैरे, वगैरे. तो डे 3 मधला आपण 8 नंबर क्वेशन जर बघितला, तर त्याचा रेफरन्स कसा आहे बघा. डायरेक्टली नाही आहे अगेन आणि आपण ऑलरेडी ह्या क्वेशनबद्दल बोललो होतो, की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे चॅलेंजेस काय आहेत आपल्यासमोर आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इसेन्शियल का आहे इन्क्लुसिव्ह ग्रोथ वगैरे त्याच्यासाठी. तर मग त्याच्यामध्ये फक्त आपल्याला आयोगाने प्रश्न पोर्ट इन्फ्राचा विचारला आहे. एवढाच फक्त फरक आहे. पण अगेन प्रश्न आपल्याला लिहिता आला असता. तो हे लक्षात घ्या, की असे रेफरन्सेस पण आपल्याकडे आहेत थोडेफार इनडायरेक्टली आलेले. त्याच्यानंतर 16 नंबर क्वेशन बघा. फुल टेस्ट नंबर 15 क्वेशन नंबर आणि डे 7 मध्ये 6, 7, 8 नंबर क्वेशन. ॲक्चुअली क्वेशन जर व्यवस्थित बघितलं त्याच्यात काय म्हणलं, की सायन्स टेकमधील अलीकडे घडामोडींचा महाराष्ट्राच्या संदर्भाने प्रश्न विचारला. ॲक्चुअली ओव्हरऑल भारतामध्ये सायन्स टेकमध्ये जे काही डेव्हलपमेंट झाल्यात, तर मग महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक किंवा प्रशासकीय
गोष्टीवरती होणारा परिणाम आपल्याला स्पष्ट करायचा आहे. आणि दैनंदिन घडामोडी ज्या आहेत, तर त्या कशामध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये कशाप्रमाणे ते प्रतिबिंबित होतात आपल्याला एक्झाम्पल विचारले. मग या केसमध्ये आपल्याला महाराष्ट्राचं जरी काही माहीत नसेल, भारताचं माहीत असेल तरी त्या महाराष्ट्राला आपण लिंक करून लिहू शकतो. हे लक्षात घ्या. सायन्स टेकमधल्या घडामोडी सोशिओ इकॉनॉमिक गोष्टीवरती. मग आपण फुल लेंथ टेस्टमधला 15 नंबर क्वेश्चन बघूया, की त्याच्यामध्ये नक्की काय म्हणलेलं आहे. बघा, ऑलरेडी डिस्कस केला होता, की स्पेस टेक्नॉलॉजीबाबत होता प्रश्न, परंतु सोशिओ इकॉनॉमिक घटकाचा सिग्निफिकन्स आपण घेतला होता. आपल्याला आयोगाने परत अगेन प्रश्न विचारताना ओव्हरऑल सायन्स टेकचं विचारलंय, सोशिओ इकॉनॉमिकचाच भाग आहे. मग इथं स्पेस टेकचा आपल्याला माहिती असेल, तर बाकीच्या गोष्टीचा पण आपल्याला त्या रेफरन्सने लिहिता येतो. जरी समजा तुम्ही आयुष्यात कधीच नसेल वाचलं ना, थोडंफार तरी ह्या गोष्टी माहिती असेल, तर तुम्हाला तो लिहिता येतो प्रश्न. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण डे 7 मधले क्वेश्चन बघूया, की डे 7 मधले 6 ते 9 पर्यंतचे क्वेश्चन बघा आणि 6 नंबरच्या क्वेश्चनमध्येच मला वाटतं की नाही 6 नाही. डे 7 मध्ये येस. आता डे 7 मध्ये आपण शॉर्टमध्ये लगेच क्वेश्चनमध्ये बघूया, की बायोटेकचं आपल्याला विचारलंय. बायोटेक सोशिओ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ, सायंटिफिक डेव्हलपमेंट. आलाय क्वेश्चन बायोटेकचे ॲप्लिकेशन. हेच आपण महाराष्ट्राच्या लिंकने, रेफरन्सने लिहू शकतो. त्याच्यानंतर 7 नंबर क्वेश्चन बघा, एआय बाबत विचारलंय. तर एआयचं परत अगेन काय इकॉनॉमिक आणि गव्हर्नन्समध्ये काय नक्की ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, हे आपण लिहू शकलो असतो त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. त्याच्या बाबतीत परत अगेन गव्हर्नन्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये त्याचे ॲप्लिकेशन्स आपण घेतलेत. ते सुद्धा लिहिता आले असते. अगेन महाराष्ट्राच्या रेफरन्सने. काही ठिकाणी महाराष्ट्राचं नाव टाकून द्यायला काय हरकत आहे तुम्हाला? भले भारताचं माहिती असेल ना, तरी ते आपल्याला लिहिलं, तरी पण रेफरन्सेस लागून जातात. इथं परत स्पेस टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण मेजर अचिव्हमेंट आणि त्याचे सिग्निफिकन्स वगैरे डेव्हलपमेंटमधले हा प्रश्न आपण घेतला होता. म्हणजे पुन्हा एकदा बघितलं तर हा जो प्रश्न आपल्याला स्पेसिफिक अगेन महाराष्ट्राच्या बाबतीत जरी विचारला असला, जरी आपल्याला महाराष्ट्राचं काही माहिती नसेल, भारताचा माहिती तुम्हाला प्रश्न लिहिता येतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. 16 नंबरच्या क्वेश्चन नंतर आपण 17 नंबर क्वेश्चनकडे जाऊया. 17 नंबरमध्ये थेटपणे आपण जर बघितलं, तर काय म्हणलंय आय-टी, रोबोटिक्स, आपलं बायोटेक, नॅनोटेक थेटपणे आयोगाने आपल्याला काय विचारलंय, की यांच्याबाबत प्रगत क्षेत्रातील समाजातील जागरूकतेचे महत्त्व स्पष्ट करा. आयोगाने थेटपणे इथला सिलेबसचा पॉइंट उचललाय. म्हणजे कुठला पॉइंट उचललाय? आय-टी, अवकाश, संगणक, बायोटेक, एक प्रकारे नॅनोटेक. हा पॉइंट विचारलाय आणि त्याच्यामध्ये या क्षेत्रातील जागरूकता याबाबतीत प्रश्न आहे आणि पुढे परत बौद्धिक मालमत्ताच्या संदर्भाने जे आहे, तर तो थेटपणे इथे लिहिलाय. फक्त महाराष्ट्र हा कीवर्ड टाकला. सिलेबसचा पॉइंट घेतलाय आणि महाराष्ट्र कीवर्ड टाकलाय. पण प्रश्न अगेन तोच आहे. काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्रातील संशोधन, नवोन्मेष, उद्योजकतेच्या संदर्भाने बौद्धिक हक्क संपदाशी निगडीत प्रमुख समस्या चर्चा करा. आता एक लक्षात घ्या, आपण याच्यात लिहू शकतो का, की महाराष्ट्रामध्ये समजा एखाद्याने कोणी रिसर्च केलाय काहीतरी आणि त्याला तर पेटंट मिळण्यासाठी किंवा आय-पी-आर मिळण्यासाठी, बौद्धिक हक्क संपदा मिळण्यासाठी, मालकी हक्क मिळण्यासाठी अडचणी काय येतात? एक प्रकारे काय ते त्याचं डॉक्युमेंटेशन होणं, त्याला फंडिंग होणं किंवा अजून काहीतरी त्याचं इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट आपल्याकडे नसतं. तर हे बेसिक कंटेंट आपण जर वाचलं, तर आपल्याला त्या समस्या म्हणून लिहिता येतं. आय-पी-आरच्या संदर्भाने आपल्याकडे ज्या समस्या आहेत, त्याच तुम्ही महाराष्ट्रासोबत लिंक करा ना. ज्या ओव्हरऑल आय-पी-आरच्या समस्या आहेत, तेच महाराष्ट्रासोबत आपण लिंक करू शकतो. थेटपणे आपल्याला उत्तर लिहिता येतं. तर ठीक आहे. लक्षात घ्या. हा प्रश्न तुम्हाला जमणार होता. त्यानंतर 17 नंतर 18 नंबर क्वेश्चन पुढचा आहे. आता हा 18 नंबर ॲक्चुअली थेटपणे अगेन कव्हरच नाही झाला. पुन्हा तेच, की आपल्याकडे प्रश्न घेण्याचे लिमिटेशन होते. कदाचित आपण प्रश्नाची संख्या वाढली असती, तर हा होऊ शकला असता किंवा नाही बी होऊ शकला असता. पण हरकत नाही. नाही झाला कव्हर. पण पोल्युटर्स पे प्रिन्सिपल आपल्याला माहिती असेल, की ज्या कंपन्या मग पोल्युशन वगैरे करतात, तर त्यांना एक प्रकारे त्याची रिमेडी म्हणून काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करावं लागतं. तर त्या संदर्भाने होतं आणि मग शाश्वत विकासाचे उद्दिष्ट कसे आहेत, तर ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या होत्या. मग त्याच्यामध्ये आपल्याला 12 नंबरचं एस-डी-जी माहिती असेल, की काय आहे? तर रिस्पॉन्सिबल प्रोडक्शन आणि रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आपण केलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे उत्पादन पण आवश्यक तेवढं केलं पाहिजे आणि आवश्यक तेवढं कन्झम्पशन. तर हे तुम्ही रेफरन्सेस तिथे लिहू शकला असता. ठीक आहे. तर हा 15 मार्काचा क्वेश्चन होता आणि आधीचा एक 5 मार्काचा. असे 20 फक्त मार्कांचा आपला रेफरन्स नाही आला. नाहीतर मग बाकी 230 मार्काचे रेफरन्सेस आहेत. पुढे मग इंटरनल सिक्युरिटीचा पण प्रश्न आहे. डे 6 मध्ये जर 1 नंबर आपण क्वेश्चन बघितला, तर याच्यामध्ये थेटपणे आपण इंटरनल सिक्युरिटीचे मेजर चॅलेंजेस काय आहेत भारताच्या संदर्भाने तो विचारलाय आणि आयोगाने सुद्धा आपल्याला इथं काय म्हणलं, की भारताचं जे काही इंटरनल सिक्युरिटीचं बदलचं स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये मग संरचना आणि संस्थात्मक बदल कुठले आवश्यक आहेत वगैरे. तर अगेन आपण त्याच्यामध्ये रिस्पॉन्समध्ये त्याच्या वे फॉरवर्डमध्ये हे गोष्टी घेतल्या होत्या, की आपल्याकडे संरचनेत किंवा संस्थात्मक कुठले बदल गरजेचे आहेत. तर त्याचं निरीक्षण करा. या संदर्भाने तो क्वेश्चन होता. नंतर बघा डे 7 मधला 4 आपण बॉर्डर मॅनेजमेंटचा तो क्वेश्चन बघितलेला आहे. डे 7 मधला
ऑलरेडी आपण एका दुसऱ्या क्वेशनमध्ये याचा रेफरन्स बघितला होता. हा बॉर्डर मॅनेजमेंटच्या संदर्भाने क्वेशन बघितलेला आहे. तर इथं सुद्धा आपल्याला काय मिळेल, की बॉर्डर मॅनेजमेंट किंवा बॉर्डर भागामधले जे आव्हान आहे, तर ती एक प्रकारे त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनलची भूमिका काय, संस्थांची भूमिका काय आणि टेक्नॉलॉजीचे एक प्रकारे काय उपाययोजनांचं महत्त्व अगेन आपल्याला आपण जे कंटेंट बेसिक घेतले तर त्याच्या रेफरन्सने प्रश्न लिहिता येतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. सो अशा तऱ्हेने जे आयोगाने टोटल आपल्याला 250 मार्काचा पेपर आहे, तर 250 पैकी 230 मार्कांचं रेफरन्सेस आपण थेटपणे अगेन क्लेम करतच नाही, परंतु तुम्हाला हे लिहिता आले असते. म्हणजे एवढा रेफरन्सेस होणं आणि आपण किती क्वेशनची प्रॅक्टिस केली ती अल्मोस्ट 110 प्रश्नांचीच प्रॅक्टिस केली होती आणि त्यांचे तुम्हाला मॉडेल आन्सर दिले होते. सो यावर्षी आपण काय प्लॅन करतोय? काळजीपूर्वक लक्षात घ्या. यावर्षी आपण एसेचा प्लॅन करतोय. एसे त्याच्यामध्ये जी-एस 1, 2, 1, 2, 3 आणि 4 तर यांचं ॲन्सर रायटिंगचा आपण एक प्रकारे प्लॅन करतोय. एक मॉड्यूल असणार आहे आपलं. तर ते त्याच्या डिटेल्स तुम्हाला आपल्या उमेद एम-पी-सीच्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळतील. तर तुम्हाला आवश्यकता वाटते का याची? किंवा तुम्ही हे एक प्रकारे व्हिडिओचं तुम्हाला रेफरन्सेस लक्षात आले असेल या व्हिडिओमधून आपण जे सांगितले ते आणि याच्या माध्यमातून तुम्हाला काय लक्षात घ्यायचं की प्रायमरी आपल्याला काय-काय आवश्यक आहे आणि मग आपण काय-काय केलं पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण एकदा बघितल्या, तर मग आपल्याला ह्या गोष्टी एकदा डिटेल करता येतात. म्हणजे आपण काय करायचं की आपला सिलेबस फॉलो करायचा आहे. आयोगाने आपल्याला कुठल्या गोष्टी सांगितल्यात ह्या महत्त्वाच्या आहेत आणि मग आपलं कंटेंट कव्हर करता आलं पाहिजे किंवा एक प्रकारे काय ना, की तुम्ही सिलेबसला जरी फॉलो केलं आणि सिलेबसला फॉलो करून जर तुम्ही ॲन्सर रायटिंग जरी केलं, तर त्याच्यामधून मेजॉरिटी पार्ट कव्हर होतो. तर मग आपली ही जी ॲन्सर रायटिंग मॉड्यूल असतं त्याच्यामध्ये आपण क्वेशन्स कव्हर करणार आहेत. सेम परत लास्ट टाईमसारखे काय करणार, की आपण मॉडेल आन्सर देणार आहेत आणि मग ते तुमचे चेक करून पण देणार आहेत. महत्त्वाचं की तुम्हाला त्याच्यावरती फीडबॅक पण मिळणार आहे. तो फीडबॅक तुम्हाला मिळेल आणि त्यावरती मग तुम्हाला इम्प्रूव्हमेंट्स कशा करायच्यात, तर ते आपण घेणार आहोत मेन्स एक्झामपर्यंत. तर हे लक्षात घ्या. त्याच व्यतिरिक्त जर आपण बघितलं, की हे झालं ओव्हरऑल 4ही जी-एसचं आपण जी-एस-3च्या रेफरन्सने बघितलं. तर आपलं जी-एस-3चं पुस्तक पण मार्केटमध्ये येतंय. तर हा एक प्रायमरी फक्त एक फोटो आहे. याच्यामध्ये काही बदल होतील आपल्या बुक कव्हरचा. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपला ओव्हरऑल जो जी-एस-3चा आहे आणि आता आपण जो सिलेबस बघितला किंवा ज्याच्यावरचे आपण क्वेशन आता बघितले, की ओव्हरऑल कसे रेफरन्सेस आलेत. तर या सगळ्याला कव्हर करणारा आपला जो पार्ट आहे, या सगळ्याला कव्हर करणारा ओव्हरऑल पार्ट आपण नोट्सच्या स्वरूपामध्ये किंवा एक प्रकारे बुकच्या स्वरूपामध्ये तो आणतोय. म्हणजे प्रॉपर तुमचा 250 मार्काचं पुस्तक एकाच ठिकाणी. तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये वेगळ्या पुस्तकाकडे जायची गरज नाही पडणार. तुमचं म्हणजे आता जे ॲन्सर रायटिंग मॉड्यूलमधलं जे सॅम्पल तुम्ही बघितले असेल, की मॉडेल ॲन्सर्स वगैरे, तर तसं कंटेंट ओव्हरऑल तुम्हाला ह्या बुकमध्ये मिळणार आहे. मग इकॉनॉमिक्सपासून ते डायरेक्टली बॉटम कुठपर्यंत तर सिक्युरिटीपर्यंत म्हणजे जो आयोगाचा सिलेबस आहे, अगेन आपण जर ह्या सिलेबसकडे गेलो, तर हा जो जी-एस-3चा 250 मार्काचा सिलेबस आहे. तर ह्या 250 मार्काच्या सिलेबसला ओव्हरऑल हा जो सिलेबस आहे, तर याला कव्हर करणारं आपलं पुस्तक असणार. हे सगळा सिलेबस तुम्हाला आत्ता जूनपर्यंतचा अप टू डेट असेल. ठीक आहे. मग करंट ओरिएंटेड थोडंफार सायन्समध्येच ॲक्चुअली करंटच्या गोष्टी येतात. त्या मात्र मग चालूमधून थोडेसे तुम्हाला करून घेता येतील किंवा मग आपण पण लेक्चर सीरीज जे घेणार आहेत, तर आपली लेक्चर सीरीज असणार आहे. तर लेक्चरची आपली बॅच असेल, तर ती बॅच तुम्हाला करता येईल. जे आता ॲन्सर रायटिंगचं मॉड्यूल सांगितलं, ते ॲन्सर रायटिंगचं मॉड्यूल वेगळं असेल आणि आपली जी ओव्हरऑल फक्त जी-एस-3 ची बॅच असणार आहे. तर ही जी-एस-3 ची बॅच आपली ओव्हरऑल सिलेबसवर आधारित असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळेल, की नोट्स मिळतील. नोट्समध्येच तुम्हाला आपलं बुक मिळेल. त्यामध्येच परत तुम्हाला बेसिकली काय होणार आहे, की याच्यावर आधारित लेक्चर असणार आहेत. लेक्चरमध्ये बघा बुकच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला ॲडिशनल कंटेंट कव्हर होणार आहे. चालू लेक्चरमध्ये आपण बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि मेन म्हणजे प्रत्येक टॉपिक सोबत तुमची काय असणार आहे, ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस असणार आहे. ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस असणार आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती क्वेशन दिले जातील, ते तुमच्या चेक करून घेतले जातील. पर्टिक्युलर बॅचमधलं हे सांगितलं आहे. तर असे एक प्रकारे आपले 2 तरी आपले इनिशिएटिव्ह आहेत आपल्या उमेदच्या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत. एक ओव्हरऑल ॲन्सर रायटिंगचं मॉड्यूल आणि एक फक्त जी-एस-3 ची आपली लेक्चर सीरीज किंवा लेक्चरवरती म्हणजे नोट्स प्लस लेक्चर आपली बॅच आणि ॲन्सर रायटिंग त्याच्यामध्ये असणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही मेन्स दिली असेल तर तुम्हाला कसं रिफ्लेक्शन झालं किंवा तुम्हाला तुम्ही कशाप्रकारे अटेम्प्ट केलं, तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या किंवा तुम्हाला भविष्यामध्ये आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत किंवा आपण काय दिलं पाहिजे ह्या गोष्टी नक्कीच सांगा. तुमचा फीडबॅक कळवा आणि डिस्क्रिप्टिव्ह एक्झामचं एक मात्र लक्षात घ्या, की तुम्हाला लिहिता आलं की सगळं सोपं आहे. कंटेंट तुम्हाला मिळून जातं कुठूनही, पण तुम्ही लिहिलं पाहिजे. तुमची प्रॅक्टिस असेल ना, तर मग तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. प्रॉपर वेने तुम्ही आन्सर रायटिंग केलं तर आणि मेन म्हणजे ना आन्सर रायटिंग एकदम टॉपचं असंच असलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे. या शंकांमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही लिहायला सुरुवात करा. तुम्ही लिहिल्यानंतर हळू-हळू इव्हॉल्व होत जातात आणि मेन तेच आहे, की तुम्ही जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही, की तुम्हाला लिहिता येते किंवा तुम्ही परफेक्शनकडे जाण्याचं एक प्रकारे साधन म्हणजे तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावी लागेल.
एका दिवशी परफेक्शन येत नाही. ठीक आहे. तर या सेशन पुरतं एवढं मर्यादित. आपण भेटूयाच बाकी वेगवेगळ्या सेशनमध्ये की नक्की आपल्याला कसं काय-काय करता येईल. तूर्तास आपण थांबूया. या व्हिडिओची उपयुक्त तुम्हाला वाटत असेल तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला नक्की म्हणजे विसरू नका. ठीक आहे. चालेल आपण थांबूया इथे. थँक